सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, विठुरायाच्या मदतीने इथे आता वारीच्या निमित्ताने सावली सारंग आणि चंद्रकांत काका यांची आता भेट झालेली असते। तब्बल 8 वर्षांनी चंद्रकांत काका सावलीला सापडलेले असतात आणि त्यामुळे इथे आता सारंगची सुद्धा त्यांच्याबरोबर भेट झालेली असते। तर इथे वारीला जाणाऱ्या लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि अंध लोकांना मदत म्हणून त्या ठिकाणी पंढरपूरला गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सावली आणि ओवी दोघीजणी आता आपल्या मधुर आवाजामध्ये गाणं गात असतात आणि सावलीच्या आवाजाची जादू अशी काही आता पसरलेली असते की चंद्रकांत काका तिच्या आवाजाने त्या ठिकाणी आता ओढले जातात, खेचले जातात। सावलीचा तो मंत्रमुग्ध करणारा आवाज चंद्रकांत काकांना तिथे आता ओढत नेतो आणि तेव्हा सावलीच्या समोर चंद्रकांत काका उभे राहिल्यानंतर त्यांची आणि तिची भेट झालेली असते। तेव्हा इथे सावलीने सारंगला बोलावून त्यांच्याबरोबर त्यांची आता तब्बल 8 वर्षानंतर भेट घालून दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे सावली आणि त्याचबरोबर ओवी या दोघींमध्ये खूप छान असं बॉन्डिंग तयार झालेलं असतं। अबीरने तर ओवीला आपली बहीणच मानलेलं असतं। त्यांचं नातं हे पहिल्या दिवसापासून घट्ट झालेलं असतं। पुण्यामध्ये आल्यानंतर त्या दोघांची ओळख ही खूपच जास्त वाढत गेलेली असते। आता इतकं छान बॉन्डिंग झालेलं असतं की ओवी सावलीच्या घरी आणि अबीरच्या घरी आता वस्तीला राहिलेली सुद्धा असते। गाण्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर जेव्हा सारंग तिला घ्यायला येतो तेव्हा अबीर म्हणतो की सुपर हिरो ओवीला राहू द्या ना आमच्या इथे आज, प्लीज प्लीज। तेव्हा इथे ओवीसुद्धा हट्ट करते, सारंग तिला राहण्याची परवानगी देतो। त्यानंतर घरी आल्यानंतर सारंग जेव्हा अमृताला सांगत असतो की ओवी आणि अबीरने हट्ट केला आणि सावलीसुद्धा म्हणाली की इथे ओवीला राहू द्या म्हणून मी नकार दिला नाही आणि त्यांना राहण्याची परवानगी मी दिली। तिलोत्तमा हे ऐकते, तिला प्रचंड राग येतो। तिलोत्तमा जाऊन सारंगची भेट घेते आणि त्याला म्हणते, काय सारंग, फोनवरती बोलून झालं का? कारण त्याच्याच 2 मिनटं आधी तिथे सावलीचा फोन आलेला असतो। जेव्हा मोबाईलमध्ये अबीरने एक न्यूज बघितलेली असते ज्याच्यामध्ये पंढरपूरला गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं। 10 वर्षाच्या आतील मुलांनी तिथे गाणं गायचं आणि त्याच्यातून मिळणारे जे पैसे आहेत ना ते अंध मुलींना त्याच्यातून मदत करायची असते। तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये आपण गेलं पाहिजे असं अबीरला वाटतं। तेव्हा सावली म्हणते, पण मी 10 वर्षाची कुठे आहे? अबीर म्हणतो, आगाई तू 10 वर्षाची नाहीस, पण आपल्याकडे हा छोटा पॅकेट आहे ना, म्हणजे ओवी। सावली म्हणते, ओवी तू गाणं गाशील का? एका अर्थी विठुरायाची सेवासुद्धा केली जाईल आणि गरिबांना मदतसुद्धा केली जाईल। तुझ्या हातून पुण्याचं काम होईल, करशील तू, गाणं गाशील? ओवी म्हणते, नाही बाबा, मी एकटी कुठे गाणं गाऊ, मला भीती वाटते। सावली म्हणते, मी आहे ना, मी तुझा रियाज करून घेईन, मी तुझ्याबरोबर तिथे येईन। तेव्हा अबीर म्हणतो, चल आई, लवकर सुपर हिरोला फोन कर, ओवीच्या आईवडिलांची परमिशन घे। तेव्हा सावली फोन करते आणि सारंगला सांगते की परवा पंढरपूरमध्ये कार्यक्रम आहे, तेव्हा ओवीला घेऊन मी जाऊ का? तुम्हाला शक्य असेल तर या। तो म्हणतो, नाही नाही, माझ्या महत्त्वाच्या केसेस आहेत, मीटिंग आहे, मी नाही येऊ शकणार। तू आहेस ना ओवी बरोबर, तू ओवीची अगदी व्यवस्थित काळजी घेशील, मी परवानगी देतोय, तुम्ही परवा जाऊ शकता। तिलोत्तमाला ही गोष्ट आवडत नाही। तिलोत्तमा म्हणते, सारंग हे सगळं काय आहे? ओवीला तू त्या सावलीच्या इथे ठेवलंस आणि सकाळी उठल्या उठल्या तिच्याजवळ फोनवरती बोलून मस्तपैकी हसतोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सावलीने जो काही तुला त्रास दिलाय ना हे विसरू नकोस म्हणजे झालं। त्यानंतर इथे सारंगला कळतं आईच्या मनामध्ये सावलीबद्दल इतका राग आहे की तिच्याबद्दल ती चांगलं बोलू शकत नाही। जसं मी सगळं वाईट भोगले तसं सावलीने सुद्धा खूप संकटांना सामोरे गेलेले आहे हे सारंगच्या लक्षात असतं। त्यानंतर व्यंकटेशसुद्धा तिथे नसतो। व्यंकटेश 4 दिवसांसाठी बेळगावला गेलेला असतो, माईंची, त्याच्या आईची तब्येत ठीक नसते म्हणून। आणि त्यानंतर इथे सावली 2 दिवसानंतर ओवीला आणि अबीरला घेऊन पंढरपूरला गेलेली असते। ही गोष्ट सारंगला जेव्हा कळते
तेव्हा सारंगसुद्धा आपलं काम उरकून आता पंढरपूरला जायला निघतो. त्यानंतरला महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता राजकुमारने एका माणसाला तब्बल 8 वर्ष एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलेलं असतं आणि काही लोकांना लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. पण ती व्यक्ती आता पळून गेलेली असते आणि त्यामुळे राजकुमारला भयंकर इथे आता टेन्शन आलेलं असतं की ती व्यक्ती हातातून कशी काय निसटून गेली. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून राजकुमारचे वडील म्हणजे चंद्रकांत काका यांना राजकुमारने डांबून ठेवलेलं असतं तब्बल 8 वर्ष. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो 8 वर्ष इथे आता डांबून ठेवल्यानंतर इथे आता चंद्रकांत काका पळून गेलेले असतात आणि त्यांना आता शोधायचं असतं. ते सुद्धा लवकरात लवकर काही गुंड लोकांनी त्याच्या लक्ष ठेवणाऱ्या लोकांनी सांगितलेलं असतं की इथून आता वारकरी लोकांची दिंडी गेली आणि त्याच्यामधून ते आता निसटून गेले. वारकरी लोकांबरोबर ते सुद्धा रस्ता भेटेल तिथे चालत गेले. त्यामुळे इथे आता राजकुमारला टेन्शन येतं की चंद्रकांतला शोधायचं कुठे. तेव्हा तो आपली बॅग वगैरे पॅक करतो आणि तो आता तिथून निघून जातो. मोनिका विचारत असते कुठे चाललो आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की मी तुला सांगू शकत नाही मी कुठे चाललो आहे ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या दोघांच्या सुद्धा भल्यासाठी चाललो आहे मी, कारण आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपल्या इथे आता जीवन मरणाचा प्रश्न असं समज. ती म्हणते म्हणजे एवढं काय झालं आहे काय केलेस काय तू राजकुमार. तो म्हणतो सांगितलं ना महत्त्वाचं काम आहे म्हणून. आणि तो आता खरं तर चंद्रकांत काकांना शोधायला निघालेला असतो. किती दिवसात परत येशील. तर झालंच तर 1 दिवसात येईन किंवा 2 दिवसात येईन किंवा 15 दिवससुद्धा लागतील, कारण चंद्रकांत काका सापडायला त्याला आता खूप दिवस लागणार असतात हे त्याला माहिती असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दिंडीमधून चंद्रकांत काका पंढरपूरला जायला निघालेले असतात. ते वारकरी लोकांबरोबर चालत असतात, त्यांच्याबरोबर जिथे ते थांबत असतात तिथे जेवत असतात, त्यामुळे त्यांचं सगळं व्यवस्थित चालू असतं. आणि त्यानंतर इथे सावली, अबीर आणि ओवी हे तिघेजणं पंढरपूरला पोचलेले असतात. तिथे गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि त्या ठिकाणी आता सावली उत्तम आवाजामध्ये ओवीबरोबर गाणं गाते. सावली त्या ठिकाणी गेले म्हटल्यानंतर ती आता त्या लोकांना, अंध लोकांना मदत करण्यासाठी फ्रीमध्ये गाणं गाते आणि ओवीला ती साथ देते. तेव्हा ओवी आणि सावली दोघीजणी आपल्या मधुर आवाजामध्ये लोकांना मंत्रमुग्ध करतात. इथे आता खूप सुंदर असं विठुरायाचं गाणं गायल्यानंतर प्रेक्षकांनो सावलीचा आवाज हा चंद्रकांत काकांच्या कानावरती पडतो आणि ते लगेच म्हणतात सावली. आणि त्या आवाजाने इथे आता ते खेचले गेलेले असतात आणि ज्या ठिकाणी ज्या स्टेजवरती सावली आणि ओवी हे गाणं गात असतात त्या ठिकाणी आता चंद्रकांत काका उभे राहिलेले असतात. आणि चंद्रकांत काका तिथे उभे राहिल्यानंतर ते सावलीकडे बघत असतात आणि गाणं गाता गाता सावलीचं त्यांच्याकडे लक्ष जातं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सावली म्हणते बाबा. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी राजकुमार चंद्रकांत काकांना संपूर्ण दिंडीमध्ये शोधत असतो, सगळीकडे शोधत असतो, कारण त्यांना आपलं सत्य लपवून ठेवायचं असतं. राजकुमारने 8 वर्षांपूर्वी जे कारस्थान केले ना प्रेक्षकांनो ते त्याला लपवून ठेवायचं आहे. भैरवीने अमृताचा खून केला, तिचा खून करण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं, तिचं बाळ गेलं आणि सावलीने अमृताला वाचवलं. इथे अमृताला वाचूनसुद्धा सावलीच्या नशिबाला काय आलं, तिलोत्तमाने तिला ब्लेम केलं. अमृताचं बाळ जाण्यामागे तुझाच इथे दोष आहे असं सांगितलं आणि त्यामुळे सावलीला खूप जास्त तिचं ऐकून घ्यावं लागलं, तिच्या इथे रागाला बळी पडावं लागलं. आणि हे सगळं राजकुमारला माहिती होतं, कारण ते प्लॅनिंग भैरवी आणि राजकुमार या दोघांनी मिळूनच केलं होतं. आणि त्यानंतर सावलीला सुद्धा त्याने गुन्हेगार ठरवत घरातून तिला कसं हकलून द्यायचं याचा विचार राजकुमारने केला. राजकुमारने सावलीला तिलोत्तमाच्या नजरेमध्ये पाडलं. कसं सावलीने ते त्याच्या बाळाला संपवलं हे तिला पुन्हा पुन्हा बोलून दाखवलं. तिच्या मनामध्ये सावलीबद्दल प्रचंड राग निर्माण केला आणि शेवटीला सावलीला त्या घरातून बाहेर काढण्यात आलं. सारंगने सुद्धा त्यावेळेला इथे आता कुटुंबाच्या आहारी जाऊन त्याने आपल्या आईची साथ दिली आणि शेवटीला सावलीला घरातून बाहेर काढण्यात आलं. सावली प्रेग्नंट आहे हे समजल्यानंतरसुद्धा त्याने सारंगजवळ आणि तिलोत्तमाजवळ सावलीची भेट होऊ दिली नाही आणि राजकुमारने प्रेग्नन्सी रिपोर्ट ऐवजी सारंगला दिले, ते म्हणजे
डिवोर्स पेपर आणि त्यानंतर सावलीची खोटी खोटी सहीसुद्धा त्यानेच केली आणि जे सावलीला डिवोर्स पेपर पाठवले त्याच्यावरती सारंगची सहीसुद्धा त्यानेच केली. खोट्या सह्या करून लोकांना फसवणं, लोकांचा पैसा बळकावणं हे तर राजकुमारचं कामच होतं. ते त्याने अगदी उत्तम पद्धतीने केलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत ना चंद्रकांत काकांना कळतात तेव्हा राजकुमारने चंद्रकांत काकांनासुद्धा सोडलं नाही. पैसा आणि प्रॉपर्टीच्या आहारी गेलेला हा राजकुमार, सगळ्या घरावरती सगळ्या बिझनेसवरती कब्जा करणारा हा राजकुमार आपल्या जन्मदात्या साध्या भोळ्या वडिलांनासुद्धा सोडत नाही. त्यांनासुद्धा तो आता एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवतो, त्यांचा अपघात घडून आणतो आणि त्यांना डांबून ठेवतो. का तर सत्य कुणासमोरही येऊ नये म्हणून. पण शेवटीला इथे विठुरायाची लीला बघा. ज्या ठिकाणी आता सावली लोकांच्या मनोरंजनासाठी गेलेली आहे, अंध लोकांना मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी गाणं गायला गेलेले आहे, त्या ठिकाणी प्रेक्षकांनो विठुरायाचं गाणं गाताच तिथे राजकुमार हा आता काकांना शोधत आलेला असतो. पण चंद्रकांत काका मात्र गाण्याचा आवाज ऐकून सावलीच्या समोरच जाऊन उभे राहिलेले असतात. आणि इथे सारंगसुद्धा आपल्या ओवीला सपोर्ट करता यावा, सावलीला सपोर्ट करता यावा म्हणून हातातली कामं सोडून तो सुद्धा पंढरपूरला पोचलेला असतो. आणि त्यावेळेला अबीर चंद्रकांत काकांचा हात पकडतो आणि त्यांना सावलीच्या समोर आणून उभं करतो. तो म्हणतो, बाबा काय झालं तुम्हाला? तुम्ही आईकडे असं का बघताय? सगळं काही ठीक आहे ना बाबा? आणि तेव्हा इथे आजोबा अशी हाक मारल्यानंतर चंद्रकांत काका अबीरकडे बघतच राहतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सारंग तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं सावली? तेव्हा जेव्हा सावली म्हणते की बाबा, तेव्हा सारंग आपल्या वडिलांकडे बघतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो विठुरायाच्या इथे आता आशीर्वादाने सावली, त्याचबरोबर सारंग, चंद्रकांत काका हे तिघेजणं पंढरपूरमध्ये विठुरायाच्या पायथ्याशी एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिलेले असतात. तब्बल 8 ते 9 वर्षानंतर सारंगला आपले वडील हे पुन्हा एकदा भेटलेले असतात. आणि याच्यापेक्षा दुसरा कुठलाही वेगळा आनंद असू शकत नाही. म्हणजे पंढरपूरला येणं त्यांचं सार्थकी लागलेलं असतं. सारंगला त्याचे वडील परत मिळालेले असतात. आणि हे सगळं शक्य झालेलं असतं फक्त आणि फक्त सावली आणि सावलीच्या विठुरायावरील जे काही तिचं प्रेम आहे, विठुरायावरती तिची श्रद्धा आहे, त्या श्रद्धेमुळे हे सगळं शक्य झालेलं असतं. आणि अशा रीतीने विठुरायाच्या मदतीने चंद्रकांत काका, सावली आणि सारंग या तिघांची पंढरपूरमध्ये भेट झालेली असते. आणि राजकुमारला चंद्रकांत काका काही सापडत नाही. तो इकडे तिकडे त्यांना शोधतच राहत असतो. त्याची आता इथे वेळ आलेली असते. नियतीने त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. आणि विठुराया चांगल्याचं नेहमी चांगलंच करतो आणि इथे ज्या व्यक्तींचं चुकतं त्यांना रस्ता दाखवण्याचं काम करतो.